शेखर या. शेखरजी या. हॅलो. या ठिकाणी जे गेल्या 3 दिवसापूर्वी ज्या स्पर्धेचं उद्घाटन झालं, पश्चिम पुरंदर प्रीमियर लीग नावाने, ज्या सहकाऱ्यांनी या स्पर्धा आयोजित केल्या आणि या स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ज्यांनी कष्ट घेतले ते आमचे सहकारी राहुल कटके असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, गणेश कटके आहेत, संदीप आहेत, या सर्वांनी एक चांगल्या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलं आणि खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील चांगल्या खेळाडूंना या ठिकाणी प्रोत्साहन मिळेल, त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळेल यासाठी एक सुंदर मैदान आणि तितक्याच चांगल्या पद्धतीच्या स्पर्धेचं आयोजन केलं. आपण सर्वांनी या ठिकाणी YouTube लाईव्ह सुद्धा पाहिलं असेल. अतिशय चांगली स्पर्धा झाली, त्यासाठी मी तुम्हा सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो. अशा स्पर्धा या पुढील काळामध्ये आपण सर्वांनी आयोजित कराव्या, अशाच प्रकारचं या ठिकाणी मी आपणास आवाहन करतो. आणि या स्पर्धेसाठी ज्यांनी बक्षीस दिले असतील, प्रायोजक तर स्वीकारला असेल, त्या सर्वांचं मनापासून त्यांनाही धन्यवाद देतो. जे खेळाडू चांगले खेळले त्यांचंही अभिनंदन करतो. ज्यांनी या ठिकाणी पारितोषिक जिंकलेत, विजयी संघ, त्या सर्वांना त्यांचंही अभिनंदन करतो. जे रनर अप आहेत त्यांचे अभिनंदन करतो. ज्यांना यश मिळालं नाही त्यांनाही त्या ठिकाणी आव्हान करेल की याच्यापेक्षा चांगली मेहनत करून भविष्याच्या काळामध्ये आपण या यश मिळवावं. थँक्यू. यानंतर भिवरी गावचे माजी सरपंच विशालजी कटके यांनी खेळाडूंचं मनोबल वाढवण्यासाठी त्यांना संबोधित करावं असं मी त्यांना विनंती करेल. थोडक्यात. गेल्या 2 दिवसापूर्वी पश्चिम पुरंदर प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेचं आस्करवाडी या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं आणि मला वाटतं जवळजवळ 3 दिवस ही स्पर्धा एक चांगल्या पद्धतीनं राबवण्याचं काम आयोजकांनी केलं. त्या आयोजकामध्ये आमचे मोठे बंधू राहुलजी कटके असतील, संदीपजी कटके असतील, त्याबरोबर अमोल फडतरे असतील व इतर सर्वच खेळाडू ज्यांनी या स्पर्धे यशस्वी होण्यासाठी आपलं मोलाचं योगदान दिलं, त्या सर्वांचं प्रथमतः मनापासून अभिनंदन करतो. जे खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झाले, एक चांगल्या पद्धतीने त्यांनी आपला इथे खेळ दाखवला, त्या सर्वांचंच अभिनंदन करतो. विजेते खेळाडूंचं, विजेते संघाचं सर्वांचं मनापासून भिवरी ग्रामस्थांतर्फे अभिनंदन करतो. सर्व खेळाडू आपलं एक मनापासून या स्पर्धेमध्ये सहभागी झाले, चांगल्या पद्धतीने खेळ दाखवला. यश येणं त्यापेक्षा सहभाग नोंदवणे हे फार महत्त्वाचं असतं. त्या पद्धतीने प्रत्येक खेळाडूंना आपला एक चांगल्या पद्धतीचा खेळ या ठिकाणी दाखवला. त्यांना त्यामध्ये काही लोकांना यश आलं, काही लोकांना यश आलं नाही. नक्कीच पुढच्या स्पर्धेमध्ये त्यांना यश येईल. वेगवेगळ्या ठिकाणी आता क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन होत आहे, त्या तुलनेमध्ये या ठिकाणी या स्पर्धेचं एकदम चांगल्या नियोजनपूर्ण स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. त्याबद्दल पुन्हा एकदा आयोजकांचं अभिनंदन करतो व सर्व खेळाडूंचं पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. खरं तर आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये गेले 3 दिवसापासून लाईव्ह प्रेक्षेपण आपण घरबसल्या सामन्याचा आनंद घेत होता. cricklive.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहतोय केलं गेलं. प्रथमतः त्यांना आपण इथे सन्मानित करतोय. दीपक मंडले सर आणि अमित भुजबळ cricklive.in चा इथे सन्मान होतोय. त्यांच्या शुभ हस्ते सन्मान आपण संपन्न करतोय. भाजप युवा मोर्चा विधान
सन्माननीय मयूरदादा दयानंद फडतरे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करतोय. cricklife.in मयूर अमित भुजबळ यांना इथे आपण सन्मानित करतोय. यानंतर आपण पंचांना या ठिकाणी सन्मानित करतोय. ज्या पंचांनी ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी खूप चांगलं काम केलं त्या पंचांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. प्रथमतः शुभम निगडे सरांना विनंती करतो आपला सन्मान होतोय. ज्यांच्या शुभ हस्ते तो सन्मान होईल सन्माननीय तुषारदादा फडतरे युवा उद्योजक यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाईल शुभम निगडे सरांना. यानंतर दुसरे पंच आपण त्यांना देखील या ठिकाणी सन्मानित करतोय. खरं तर त्यांचं देखील काम आपण पाहतोय खूप सुंदर या स्पर्धेमध्ये आपण बघितलं. खरं तर सातत्यानं पुरंदरच्या खेळाडूंवरती ज्यांचं प्रेम असतं आणि ज्या खेळाडूंना खरं तर शिस्त ज्यांनी लावली ते तुषार मेटे सर यांचा आपण सन्मान या ठिकाणी करतोय. सन्मानित दादासाहेब कटके सर यांच्या शुभ हस्ते आपण तुषार मेटे सरांना या ठिकाणी सन्मानित करतोय. तुषार मेटे सरांचा सन्मान या ठिकाणी सन्माननीय दादासाहेब कटके सरांच्या शुभ हस्ते आपण तुषार सरांना सन्मानित करतोय. यानंतर गेले 3 दिवस ज्यांचा आवाज आपण ऐकत होता तुमच्याच तालुक्यातला आवाज आहे खरं तर तो ज्यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करतोय. मी विनंती करतो सन्माननीय सुरेश आप्पा कामठे युवा नेते राष्ट्रवादी यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करतोय. सन्माननीय अमर यादव सरांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. या अमर सर आपलं सन्मानाचा स्वीकार करा. अमर यादव सरांना विनंती आहे आपला सन्मान होतोय त्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण यायचंय. यादव सर सर तुम्ही घ्या. त्याचप्रमाणे गेले 3 दिवस ज्यांच्या आवाजाने या स्पर्धेचं एक वेगळ्या लेवलला लोकांचे मंत्रमुग्ध केलं त्यांचं नाव विजय साकोरे सर यांना रणजितजी काकडे आर.के. टेलर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येत आहे. रणजित काकडे या. सर्वांनी टाळ्या वाजवा. यानंतर या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट गोलंदाज हा किताब आपण या ठिकाणी देणार आहे आणि या स्पर्धेमधला सर्वोत्कृष्ट गोलंदाज हा किताब जातोय. अवॉर्ड गोज टू परशुराम शेंडकर. या स्पर्धेमधला सर्वोत्कृष्ट गोलंदाज हा किताब आपण या ठिकाणी देणार आहे. सन्माननीय नानासाहेब पिसे प्रसिद्ध बैलगाडा मालक यांच्या शुभ हस्ते आपण इथे सन्मानित करतोय. परशुराम शेंडकर या स्पर्धेमधला सर्वोत्कृष्ट गोलंदाज हा किताब मिळवतोय आणि त्याला इथे सन्मानित केलं जाते. मी विनंती करतो सन्माननीय नानासाहेब पिसे प्रसिद्ध बैलगाडा मालक यांच्या शुभ हस्ते परशुराम शेंडकरला आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. तर यानंतर जायचंय या स्पर्धेमधला सर्वोत्कृष्ट फलंदाज हा किताब आपण या ठिकाणी देणार आहे. खरं तर ज्याच्या बॅटमधून दाव्यांचा पाऊस पडला एक मोठी इनिंग सुद्धा त्याच्या आपल्याला आठवते आणि या स्पर्धेमधला सर्वोत्कृष्ट फलंदाजा किताब जातोय सिंहगड चॅलेंजर संघाचा मंगेश कामठे. त्याला सन्मानित करण्यासाठी मी आमंत्रित करतो सन्माननीय संतोषजी कटके इलिका कंपनी यांच्या शुभ हस्ते आपण त्याला सन्मानित करतोय. मंगेश कामठे या स्पर्धेमधला सर्वोत्कृष्ट फलंदाज हा किताब आपण या ठिकाणी देतो आहे. यानंतर आपल्याला एक अवॉर्ड द्यायचा आहे.
इमर्जिंग प्लेअर ऑफ द सिरीज हा किताब आपल्याला इथे द्यायचा आहे आणि त्या किताबाचा मानकरी आहे अवॉर्ड गोज टू आकाश जगदाळे. त्यांना सन्मानित करण्यासाठी मी विनंती करतो सन्माननीय विजय बाप्पू घाटे यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करणार आहे. तर यानंतर द्यायचं आपल्याला मॅन ऑफ द सिरीज. या स्पर्धेतला मालिकावीर हा किताब आपण देणार आहे आणि या स्पर्धेमधला मालिकावीर हा किताब जातोय अवॉर्ड गोज टू. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया तेजस साबळे. या स्पर्धेतला मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलेला आहे. सन्मानित करण्यासाठी मी विनंती करतो ग्रामपंचायत सदस्य भिवरी सन्माननीय शेखर शेठ पिसे साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते तेजस साबळेला या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य भिवरी सन्माननीय मयूर शेठ फडतरे या सगळ्या अतिथींना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या पारितोषिकाचं वितरण करायचंय. आणि या स्पर्धेतला रनरअप ठरला. खरं तर खूप चांगली कामगिरी साखळी फेरीत झाली. खरं तर पहिल्या सेमी फायनलच्या सामन्यात देखील खूप चांगले खेळ त्यांचा बघायला मिळाला. मात्र फायनल हे थोड्याफार फरकावून हातातून गेली हरकत नाही परंतु खूप चांगला खेळ बघायला मिळाला. एकदा जोरदार टाळ्या सिंहगड चॅलेंजर संघासाठी. या स्पर्धेतला रनरअप आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते रोख रकमेचं पारितोषिक आणि एक झळता करंडक देऊन या ठिकाणी सिंहगड चॅलेंजर संघाला सन्मानित करणार आहोत. सन्माननीय बाळासाहेबजी काळाणे आणि विजू शेठ डोणे यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला प्राप्त झाले होते आणि ज्यांच्या माध्यमातून ट्रॉफी सौजन्य मिळालं होतं सन्माननीय शेखरदादा पिसे ग्रामपंचायत सदस्य भिवरी यांच्या माध्यमातून चषक आपल्याला होतं आणि त्या पारितोषिकाचं वितरण आपण या ठिकाणी करत आहोत. रनरअप या स्पर्धेचा उपविजेता सिंहगड चॅलेंजर संघ आपण पाहतोय या स्पर्धेचा उपविजेता ठरला जातोय. यानंतर विनर पश्चिम पुरंदर प्रीमियर लीग पर्व एकचा मानकरी ते पारितोषिकाचं वितरण आपल्याला करायचं आहे. ज्यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देणार आहोत JK डेव्हलपरचे सर्वेसर्वा सन्माननीय गणेश शेठ कटके ग्रामपंचायत सदस्य भिवरी सन्माननीय शेखरदादा दत्तात्रेय पिसे सन्माननीय विशालदादा कटके माजी सरपंच भिवरी आणि या स्पर्धेचा मानकरी ठरलेला आहे स्वर्णाक्षरात ज्या संघानं नाव कोरलं पश्चिम पुरंदर प्रीमियर लीग 2024 चा मानकरी ठरतोय शिवनेरी स्ट्रायकर्स. संदीप दादा कटके राहुल दादा कटके सर यांना देखील मी विनंती करतो या. राहुल दादा कटके आपणास विनंती की आपण पुढे यायचं. चला मी अतिथींना विनंती करतो सगळ्या मान्यवरांना विनंती या. सन्माननीय गणेश शेठ कटके JK डेव्हलपर सन्माननीय शेखरदादा पिसे ग्रामपंचायत सदस्य भिवरी विशाल शेठ कटके माजी सरपंच सगळ्या अतिथींना विनंती करतो मी या. आणि प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाचं वितरण करतोय आपण. चला मी विनंती करतोय अप्पा बाठे आपल्याला देखील विनंती या. आपण विनंती यायचंय आपण. सन्माननीय गणेश दादा गाठे आपल्यालाही विनंती आपण देखील यायचं आहे. त्याचप्रमाणे दादासो कटके सरांना देखील विनंती आपण देखील या. सगळे या सगळ्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पाहतो इथे पारितोषिकाचे वितरण आपण संपन्न करत आहोत.
पश्चिम पुरंदर प्रीमियर लीग 2024चा मानकरी ठरलेला शिवनेरी स्ट्रायकर्स तर फायनल सामन्याचा मॅन ऑफ द मॅच राहिला होता, तो द्यायचा आता. आणि फायनल सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे आकाश जगदाळे. आकाश जगदाळे विनंती, या फायनल सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण या ठिकाणी देणार आहोत. सन्माननीय लखनदादा शिंदे विनंती, आपले शुभास्ते फायनल सामन्याचा मॅन ऑफ द मॅच एक टी शर्ट द्यायचा आहे. बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी संपला गेलाय. अगदी 3 दिवस आपण बघितलं, क्रिकेटचं एक सुंदर वातावरण निर्माण झालं होतं आणि 3 दिवसीय स्पर्धा अगदी यशस्वीरित्या इथे संपलेली आहे. आयोजकांचं देखील मी खूप कौतुक करतो, खूप परिश्रम या स्पर्धेसाठी त्यांनी घेतलेला आहे. मान्यवरांचा आभार व्यक्त करतो ज्यांनी या स्पर्धेसाठी आपल्याला देणगी दिलेली आहे. आणि त्या सगळ्यांचा आभार व्यक्त करताना निरोप घेऊयात आणि इथे मात्र आपण थांबू. पुन्हा भेटू पुढच्या पर्वासाठी, दुसरं पर्व, आणि त्या दुसऱ्या पर्वासाठी पुन्हा एकदा आपली भेट होईलच. त्यासाठी पुन्हा सगळ्यांना शुभेच्छा.